नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 29 नोव्हेंबर 2024 आणि आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले, सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे, संपूर्ण राज्यातील तुरीच्या बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली बाजार समिती येत आहे कारंजा. तूर बाजारभाव या ठिकाणी कमीत कमी 9,095 रुपये, सर्वसाधारण दर 9,640 आणि जास्तीत जास्त दर 9,905 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर. कमीत कमी दर 8,700 रुपये, जास्तीत जास्त दर 10,000 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 9,860 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर. तुरीचा प्रकार लाल, आवक 45 क्विंटल, कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 10,011 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,720 रुपये. त्यानंतर बाजार समिती अकोला. आवक आलेली आहे 270 क्विंटलची, कमीत कमी दर 8,000 रुपये, जास्तीत जास्त दर 10,355 रुपये आणि सर्वसाधारण दर 9,420 रुपये. त्यानंतर अमरावती. आवक आहे 333 क्विंटल, तुरीला बाजारभाव कमीत कमी 9,500, सर्वसाधारण दर 9,726 आणि जास्तीत जास्त दर 9,953. त्यानंतर बाजार समिती यवतमाळ. आवक 5 क्विंटल फक्त, कमीत कमी दर 8,500, सर्वसाधारण दर 8,700 आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 9,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर. आवक 207 क्विंटल, जास्तीत जास्त दर 10,105 रुपये, कमीत कमी दर 7,500 आणि सर्वसाधारण दर 9,900. त्यानंतर बाजार समिती नांदुरा. कमीत कमी दर 8,400, सर्वसाधारण दर 10,005 रुपये आणि जास्तीत जास्त दर 10,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई. आवक आहे फक्त 25 क्विंटल, कमीत कमी दर 6,100, सर्वसाधारण दर 7,000 आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी 7,501 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो आज दिनांक 29 नोव्हेंबर दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील तुरीचे बाजारभाव. आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.